हॅलो एव्हरीवन. लास्ट लेक्चरला आपण आपला पहिला चॅप्टर चालू केलेला ज्याचं नाव होतं पायथॉन फाईल इनपुट आउटपुट. त्यामध्ये आपण ओपनिंग फाईल म्हणजे काय, फाईल कशा यूज होतात पायथॉन मध्ये, आणि पायथॉन मध्ये आपण फाईल हँडलिंग कसं करतो हे बघितलेलं. त्यामध्ये आपण फाईल ओपन कसं करायचं युजिंग पायथॉन, फाईल क्रिएट कशी करायची, मग त्यानंतर वेरियस टाइप्स ऑफ फाईल मोड बघितलेले. ठीक आहे, ज्यामध्ये जसं की क्रिएट होतं, नवीन फाईल क्रिएट करायची असेल तर, एक्झिस्टिंग असेल त्यामध्ये डेटा जर नवीन टाकायचा असेल तर, ह्या सगळ्या आपण मोड्स बघितलेल्या, ज्यामध्ये RWX अशा प्रकारचे मोड्स होते. त्यानंतर फाईल राईट कशी करायची बोलली, क्लोज कसं करायचं ह्या गोष्टी बघितल्या. त्यानंतर फाईल रीड कशी करायची हे आपण पॉईंट्स त्यामध्ये बघितलेले. आता जो नेक्स्ट पॉईंट आहे तो आपला आहे ह्यामध्ये मॅनिप्युलेटिंग डिरेक्टरीज. आता डिरेक्टरीज म्हणजे काय आणि ते कसं मॅनिप्युलेट करायचं इन पायथॉन ते आपण यामध्ये बघणार आहोत. सो व्हॉट इज डिरेक्टरी? डिरेक्टरी म्हणजे काय? तर डिरेक्टरी म्हणजे इफ देअर आर लार्ज नंबर ऑफ फाइल्स टू हँडल in your Python program, you can arrange your code with different directories to make things more manageable. म्हणजेच काय, तुमच्याकडे जर लार्ज नंबर ऑफ फाइल्स असतील, डिरेक्टरी म्हणजेच काय तर थोडक्यात तुमचं ज्या फोल्डरला ज्या लोकेशनला फाईल सेव्ह आहे, ठीक आहे, ज्या लोकेशनला फाईल सेव्ह आहे ती काय आली, पूर्ण तुमची डिरेक्टरी झाली. सो हे कधी उपयोगी येतं डिरेक्टरी? सो डिरेक्टरी हे जेव्हा तुमच्या लार्ज अमाऊंट ऑफ डेटा किंवा लार्ज अमाऊंट ऑफ फाईल एकाच फोल्डरला सेव्ह असतील, एकाच फोल्डरला सेव्ह असेल, तर तुम्ही त्या ठिकाणी सेपरेट फाईल बनवू शकता फॉर अ गुड मॅनेजेबल और चांगलं मॅनेज होण्यासाठी. कारण की एकाच ठिकाणी जर किंवा एकाच फोल्डरला सगळ्या फाईल्स सेव्ह असतील, तर तुम्हाला पण माहिती असेल मोबाईल पण एकाच फोल्डरला सगळ्या फाईल्स असतील, तर काय होतं, आपल्याला त्या ठिकाणी डेटा सॉर्ट आउट करणं किंवा डेटा फाइंड करणं, मॅनेज करणं ह्या गोष्टी काय होतात, कठीण जातात. सेम फॉर द कम्प्युटर, सेम फॉर एनिथिंग, that we have to arrange your files, or we have to arrange that all the files in a proper manner. So a directory or a folder is a collection of files and subdirectories. किंवा डिरेक्टरी किंवा फोल्डर, डिरेक्टरी म्हणजे काय, इक्वल टू ॲज अ फोल्डर, त्याला काय बोलतात, तर इट इज अ कलेक्शन ऑफ फाइल्स और अँड सब डिरेक्टरी. मीन्स वॉट? आता ह्या ठिकाणी हे बघा, हा फोल्डर आहे, वेब डिझायनिंग म्हणून फोल्डर आहे, बरोबर. तर वेब डिझायनिंग हा फोल्डर ही काय एक डिरेक्टरी झाली, ठीक आहे. ही पूर्ण एक डिरेक्टरी झाली जिचा ऍड्रेस आहे d:/वेब डिझायनिंग. त्यामध्ये बेसिक ह्या सगळ्या ज्या आहेत, ठीक आहे, ह्या काय आहेत, फाईल्स आहेत. मी तुम्हाला सांगतो डिरेक्टरी म्हणजे काय. या ठिकाणी ह्या सगळ्या काय आहेत, फाईल्स आहेत. डिरेक्टरीमध्ये फाईल्स असतात. डिरेक्टरी ह्याला समानार्थी शब्द किंवा एक इक्वल टू शब्द आहे, तो आहे वर्ड आहे, तो काय, फोल्डर. ठीक आहे, फोल्डर. त्या डिरेक्टरीमध्येच काय असतात, फाईल्स असतात, आणि फोल्डरमध्ये पण काय असतात, फाईल्स असतात, फक्त ॲज अ इन. सो पायथॉन मध्ये आपण काय बोलतो, त्याला डिरेक्टरी असं बोलतो. तर ह्यामध्ये ही काय आली, एक फाईल झाली. ही फाईल कुठल्या डिरेक्टरीला आहे, तर ह्या डिरेक्टरीला आहे. ते बघा दिसेल तुम्हाला, मी इथे क्लिक केलं, डी वेब डिझायनिंग आणि पायथॉन हा डिरेक्टरीचा ऍड्रेस झाला. ह्या ऍड्रेसला ही फाईल सेव्ह आहे, ठीक आहे. म्हणजेच ह्या डिरेक्टरीमध्ये, पायथॉनच्या डिरेक्टरीमध्ये, वेब डिझायनिंगच्या डिरेक्टरीमध्ये हे काय आहे, FYCS ही फाईल आहे. म्हणजेच डिरेक्टरी इज अ कलेक्शन ऑफ फाईल्स, इज अ कलेक्शन ऑफ फाईल्स अँड सब डिरेक्टरीज. फाईल्स म्हणजे काय, आता ही फाईल्स आहे, या सगळ्या फाईल्स आहेत, त्यांचं काय कलेक्शन आहे त्यामध्ये, बरोबर. ह्याचं सगळं कलेक्शन आहे कुठल्या डिरेक्टरीमध्ये, तर ह्या वेब डिझाईन डिरेक्टरीमध्ये. त्याच्यामध्ये सब फोल्डर पण आहे, सब डिरेक्टरी पण आहे, कुठली, पायथॉन. पायथॉन ही काय सब डिरेक्टरी आहे ह्यामध्ये. So it is a collection of files and subdirectories. So Python has the OS module which provide us with many useful methods to work with directories and files as well. Python मध्ये एक OS मॉड्यूल आहे जे काय करतं, आपल्याला मदत करतं फाइल्स डिरेक्टरी बरोबर काम करण्यासाठी किंवा टू वर्क विथ द डिरेक्टरी. म्हणजे पायथॉन मध्ये OS मॉड्यूल आहे, ते कसं इम्पोर्ट करायचं ते आपण बघणार आहोत. ते जे OS मॉड्यूल आहे ते यूज करून तुम्ही फाईल किंवा डिरेक्टरीमध्ये मॅनेजिंग किंवा काम हे करू शकता युजिंग पायथॉन. बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत जर तुम्हाला डिरेक्टरी हँडल करायची असेल तर, पण पायथॉनमध्ये या ठिकाणी काय आहे, OS हे मॉड्यूल या ठिकाणी आहे. ते आपण प्रॅक्टिकल जेव्हा बघू ते कसं होतं किंवा काय वर्क करतं ते आपल्याला समजेल. सो गेट करंट डिरेक्टरी. तुम्हाला जर करंट डिरेक्टरी पाहिजे असेल तर ह्या ठिकाणी एक कमांड आहे, ती कमांड आहे कुठली, गेट
GET इथे बघ क्लिक केलं मी, गेट GETCWD ही आहे. GETCWD means get current, C for current, W for working and D for directory. That is a get current working directory. ही कमांड दिल्यानंतर तुमच्याकडे सध्या तुम्ही कुठल्या डिरेक्टरी मध्ये आहात हे तुम्हाला काय होईल दिसेल. या ठिकाणी मी पायथॉन हे ओपन करतो. इथे हे आपलं जे शेल आहे ते ओपन करतो. या ठिकाणी समजेल तुम्हाला केल्यानंतर. ते मी झूम इन करतो. झूम इन ठीक आहे. झूम इन वर्किंग नाही करत प्रॉपर. माझ्या मते हे सगळ्यांना स्क्रीन विजिबल असेल. ठीक आहे. मी इथे सांगतोय. आपण काय करतोय पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, इम्पोर्ट ओएस करायचं आहे. इम्पोर्ट ओएस केल्यावर काय होईल, त्या ठिकाणी ओएस जे मॉड्यूल मी मगाशी सांगितलं ते काय करेल, इम्पोर्ट होईल, म्हणजे ह्यामध्ये येईल आणि त्या मॉड्यूल मध्ये आपण काय करू शकतो, हे काम जे आहे ते सगळं करू शकतो. सो इम्पोर्ट ओएस. त्यानंतर आपल्याला काय करायचे, कमांड द्यायची आहे, तर गेट CWD दॅट इज अ गेट करंट वर्किंग डिरेक्टरी. त्यासाठी म्हणजे ही जी आता आपण काम करतोय ती डिरेक्टरी कुठली आहे, तर त्यासाठी मी इथे ओएस डॉट करतो गेट CWD आणि एंटर करतो. इथे एंटर केल्यानंतर इथे बघा करंट डिरेक्टरी कुठली आहे, तर ही आहे. म्हणजे सी ड्राईव्हला युजर्स मध्ये शैलेश, ऍप डेटा, लोकल, प्रोग्राम्स, फोल्डर, पायथॉन आणि पायथॉन 3832 ही डिरेक्टरी सध्या वर्किंग मध्ये आहे. तुम्ही जर हा प्रोग्राम इथे सेव्ह करायचा बोललात तर बघा ह्या ठिकाणी तो सेव्ह होईल. ठीक आहे. सेम डिरेक्टरी आहे इथे बोललात तर सेम डिरेक्टरी ह्यामध्ये ही आहे. सो हे बघा सी मध्ये ही जी डिरेक्टरी आहे ह्यामध्ये तुम्ही प्रोग्राम सगळे काय करत असतात, सेव्ह करत असतात. तीच डिरेक्टरी इथे काय आले आपण बघत आहोत. म्हणजे तुम्हाला सध्या बघायची असेल की कुठल्या डिरेक्टरीला मी आहे, तुम्ही चेंज करू शकता, डिरेक्टरी नवीन ऍड करू शकता, डिरेक्टरी मध्ये आणखी डिरेक्टरी ऍड करू शकता. तर हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. तर पहिल्यांदा आपण ही कमांड बदलली, दॅट इज गेट करंट वर्किंग डिरेक्टरी, दॅट इज गेट CWD विच इज फॉर showing current working directory. So here is the example of get CWD. नोट्स मध्ये पण तुम्हाला आहे इथे बघा, इम्पोर्ट ओएस केल्यानंतर ओएस डॉट गेट CWD आणि हे काय त्याचं आउटपुट आहे सेम. ओके. सो त्यानंतर नेक्स्ट कमांड जी आहे ती आहे चेंजिंग डिरेक्टरी. जर तुम्हाला डिरेक्टरी चेंज करायचं असेल, ठीक आहे, मला सपोज ही डिरेक्टरी नको आहे, मला माझी ओन डिरेक्टरी पाहिजे, मला ओन माझे फोल्डर्स असतील त्या ठिकाणी काय करायचं, प्रोग्राम सेव्ह करायचे. सो वी कॅन चेंज द करंट वर्किंग डिरेक्टरी युझिंग द CHDIR मेथड. कुठली मेथड वापरून, CHDIR दॅट इज अ चेंज डिरेक्टरी मेथड वापरून तुम्ही काय करू शकता, सध्याची वर्किंग डिरेक्टरी जी आहे ती चेंज करू शकता. सो द न्यू पाथ that we want to change to must be supply as a string to this method. We can use both forward slash and backward slash to separate path element. So ह्यामध्ये नवीन पाथ जो आहे तो काय केला, तो ऍड केला जातो. नवीन पाथ ह्यामध्ये नवीन पाथ जो आहे म्हणजे नवीन ऍड्रेस हा काय केला जातो, त्या डिरेक्टरीचा ऍड होतो. डिरेक्टरी इन द सेन्स फोल्डरचा, बरोबर आहे. आता डिरेक्टरी म्हणजे काय वेगळं काय आहे का असं लक्षात घेऊ नका. डिरेक्टरी म्हणजे काय, तो फोल्डर. फक्त आपण इथे बोलताना काय बोलतोय, डिरेक्टरी बोलतोय. सो ह्या ठिकाणी तुम्ही हे फोल्डरचा जो पाथ आहे हा आहे तो तुम्ही चेंजही करू शकता. जो इथे आपण घेतलाय हा हा बाय डिफॉल्ट आहे. ठीक आहे. तुम्ही चेंजही करू शकता. मग त्यामध्ये कसं करू शकता चेंज, तर त्यामध्ये CHDIR हे फंक्शन वापरून, दॅट इज द चेंज डिरेक्टरी हे फंक्शन यूज करून तुम्ही काय करू शकता, चेंज करू शकता. सो द न्यू पाथ दॅट वी वॉन्ट टू चेंज टू मस्ट बी सप्लाय ॲज अ स्ट्रिंग टू धिस मेथड. जर नवीन पाथ आहे तो काय करायला लागेल, सप्लाय चेंज करायला काय करायला लागेल, स्लॅश फक्त मेथड त्यामध्ये द्यायला. ते कसं करायचं ते प्रॅक्टिकली सांगतो तुम्हाला. सो इट इज सेफर टू यूज इस्केप सिक्वेन्स व्हेन युजिंग द बॅकवर्ड स्लॅश. बॅकवर्ड स्लॅश किंवा फॉरवर्ड स्लॅश तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता. या ठिकाणी बघा OS डॉट CHDIR आणि त्यामध्ये तुम्हाला कुठली डिरेक्टरी द्यायची आहे किंवा कुठली डिरेक्टरी तयार करायची आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, हे जे आहे ती कमांड देऊ शकता. तर ती कशी द्यायची ती आता आपण बघूया. त्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करायचं आहे, त्यामध्ये आपल्याला पायथॉनचं जी शेल आहे ती ओपन करायची. त्यामध्ये OS डॉट
chdir द्यायचं, os डॉट chdir या ठिकाणी ch इथे बघा सजेशन आले chdir एंटर केलं. इंटू ब्रॅकेट काय करायचं आपल्याला, इथे मला सपोज हा डी ड्राईव्ह आहे, ठीक आहे. या डी ड्राईव्ह मध्ये इथे पायथॉनचा फोल्डर नाही, तर पायथॉनची डिरेक्टरी मी काय करेन या ठिकाणी तयार करेन. इथे कुठेच नाही पायथॉनचा. सो आय विल मेक हिअर पायथॉन डिरेक्टरी दॅट इज सो डबल इनवर्टेड कॉमा मध्ये घ्यायचं आहे तुम्हाला. डबल इनवर्टेड कॉमा मध्ये कसं घ्याल, इथे डी, कारण की ड्राईव्हचं नाव माझ्या हे कॅपिटल आहे, इथे बघा डी आहे, डी कोलन घेते इथे. अँड बॅकवर्ड फॉरवर्ड कुठलाही तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता, बट मोस्टली त्या ठिकाणी बॅकवर्ड स्लॅश घ्या. सो काय नाव द्यायचं मला, तर इथे पायथॉन ही डिरेक्टरी करायची आहे आणि मी काय करेन एंटर करेन. एरर आलाय. ओके, पुन्हा एकदा देऊया आपण os डॉट chdir throwback recent error for last file not found. Okay, then system cannot find file system specify. Okay, so first we have to make the directory, and then sorry for the change they given here directly change directory. For before that changing we have to make directory also. Okay, to make the directory they not given here that command, that is to make the directory we use their the command that is make dir, that is mkdir. इथे जशी चेंज डिरेक्टरी आहे, ठीक आहे, तसं मेक डिरेक्टरी पण तुम्हाला घ्यायला लागतं. दॅट इज अ कमांड फॉर मेकिंग डिरेक्टरी. या ठिकाणी आपण डायरेक्ट फाइंड करत होतो, चेंज करत होतो, बट बिफोर चेंजिंग वी हॅव टू फर्स्ट क्रिएट ऑर मेक डिरेक्टरी. सो आय टाईप हिअर, त्यांनी बुक मध्ये दिलं नाही आहे हे, म्हणून काय आपल्या या ठिकाणी आपण डायरेक्ट फाइंड करायला गेलो. सो mkdir दॅट इज अ मेक डिरेक्टरी. मला पहिल्यांदा काय करायला लागेल, डिरेक्टरी करायला लागेल, तयार करायला लागेल. तर त्या ठिकाणी मी डी कोलन स्लॅश पायथॉन डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट, सिंगल स्लॅश पण देऊ शकता, डबल पण देऊ शकता, नो इश्यू फॉर दॅट. इथे मी एंटर केलं, इथे काय माझी कुठला एरर आला नाही, म्हणजेच काय आलं, इथे डिरेक्टरी तयार झाले. जर आपण मगाशी बघितलं तर डी ड्राईव्हला पायथॉन फोल्डर नव्हता, तर इथे आता डी ड्राईव्हला गेलात, इथे बघा पायथॉन फोल्डर नाही. मी इथे रिफ्रेश करतो, इथे पायथॉनचा फोल्डर आलेला आहे. समजलं, म्हणजेच काय या ठिकाणी आपण डिरेक्टरी बनवलेली आहे. So it is the command that is os dot make directory. After that I will change the directory. So by default the directory is this. Okay, by default कुठली डिरेक्टरी आहे, ही डिरेक्टरी आहे. पण मला ह्या ठिकाणी आता काय करायचं आहे, माझे सगळे जे प्रोग्राम्स आहेत ते मला ह्या फोल्डर मध्ये सेव्ह करायचे, बरोबर. तर त्यासाठी मी काय करेन, इथे डिरेक्टरी जी माझी आहे ती चेंज करेन, दॅट इज os डॉट chdir. आणि त्यानंतर मी काय करेन, ह्या ठिकाणी कमांड देईन की कुठली डिरेक्टरी मला पाहिजे, तर ह्या ठिकाणची ही डिरेक्टरी जी आहे डी ड्राईव्हला पायथॉन कुठली देऊ शकता तुम्ही, नो इश्यू. या ठिकाणी ही डिरेक्टरी काय होईल, इथे दिसेल. पुन्हा आपण बघूया की सध्या डिरेक्टरी हीच आहे का. आपण डिरेक्टरी चेंज केले, मग आता पुन्हा एकदा आपण गेट करंट वर्किंग डिरेक्टरी बघूया, म्हणजे सध्या डिरेक्टरी तीच वर्किंग मध्ये आहे का, कुठली जी आपण इथे सेट केलेली आहे ती. मग त्यासाठी कमांड कुठली आहे, तो os डॉट इथे गेट cwd, गेट cwd ही कमांड आहे. इथे जर मी एंटर केलं तर इथे बघा डी कोलन इथे पायथॉन आलेला आहे. बिकॉज वी मेक फर्स्ट हिअर डिरेक्टरी. जस्ट लुक आउट हिअर. आपण पहिल्यांदा काय केली, इथे डिरेक्टरी तयार केली, त्यानंतर इथे डिरेक्टरी काय केली, चेंज केली. का चेंज केली, कारण की ही होती डिरेक्टरी अगोदर, बरोबर आहे, ही डिरेक्टरी होती, आपल्याला ही नको होती, आपण काय केली, इथे चेंज केली. आणि पुन्हा एकदा गेट्स करंट वर्किंग डिरेक्टरी बघितलं तर आपल्याला ही डिरेक्टरी आता दाखवते. आता जे काही मी वर्किंग करेल ते ह्या फोल्डरला काय होईल, त्या ठिकाणी सेव्ह होईल, ठीक आहे. सो त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे चेंजिंग डिरेक्टरी नंतर आपलं लिस्ट डिरेक्टरीज अँड फाइल्स, लिस्ट डिरेक्टरीज अँड फाइल्स. तर त्याच्या अगोदर मी पुन्हा एकदा ह्यामध्ये आणखीन एक डिरेक्टरी तयार करतो. हा फक्त एकच फोल्डर तयार झाला, यामध्ये आणखीन एक सब डिरेक्टरी तयार करतो.
त्यासाठी पण पुन्हा सेम एक कमांड आहे, कारण की आता सध्या ह्या डिरेक्टरीमध्ये वर्क करतोय. या डिरेक्टरीमध्ये वर्क करताना आपल्याला काय होईल, त्याच डिरेक्टरीमध्ये आपले काय होतील, ज्या नवीन डिरेक्टरीज आहेत किंवा नवीन फोल्डर्स आहेत ते बनतील. त्यासाठी मी os डॉट मेक डिरेक्टरी ह्यामध्ये mkdir कमांड ह्यामध्ये ह्या नावाचा फोल्डर बनवतो. जर एंटर केला तर ह्यामध्ये जर पुन्हा चेक केला, ठीक आहे, तर इथे बघा फोल्डर आपण तयार झालेला आहे. मगाशी या ठिकाणी फोल्डर नव्हता, आता काय आलं, या ठिकाणी फोल्डर तयार झाला आहे. म्हणजेच का आपण ह्यामध्ये पायथॉन फोल्डरमध्ये परत एकदा एक नवीन डिरेक्टरी काय केली, बनवलेली आहे. जसं मी काल ओपन कमांड वापरली, ती ओपन कमांड वापरून तुम्ही ह्यामध्ये पुन्हा एकदा काय करू शकता, नवीन फाईल्स क्रिएट करू शकता. जसं की मी या ठिकाणी कमांड वापरून दाखवतो तुम्हाला. आपण ओपन कमांड वापरलेली की ओपन फाईल टेक्स्ट, बरोबर आहे. तर ती कमांड वापरून तुम्ही काय करू शकता, या ठिकाणी ते जे आहे ते बनवू शकता, फाईल क्रिएट करू शकता. आफ्टर दॅट ते पुन्हा एकदा मी दाखवत नाही, कारण की रिपीट पुन्हा एकदा तुम्ही जर कमांड मधून करत असाल तर त्या ठिकाणी ते करू शकता. तर हे होतं मेकिंग डिरेक्टरी, चेंजिंग डिरेक्टरी अँड हाऊ टू गेट वर्किंग डिरेक्टरी, करंट वर्किंग डिरेक्टरी. त्यानंतर आपल्याला बघायचं होतं लिस्ट ऑल डिरेक्टरीज. आता लिस्ट डिरेक्टरी एक सोपी कमांड आहे. काय ह्यामध्ये काय करायचं, तुम्हाला जी लिस्ट आहे डिरेक्टरीची ती लिस्ट काय करायची, या ठिकाणी फाइंड करायची आहे. टू फाइंड लिस्ट ऑफ ऑल डिरेक्टरीज जस्ट गिव्ह द os डॉट लिस्ट dir कमांड. म्हणजे काय, ऑल फाइल्स अँड सब डिरेक्टरीज आर इनसाइड द डिरेक्टरी. सगळ्या फाइल्स आणि ज्या काही डिरेक्टरीज आहेत त्या एका मेन डिरेक्टरी खालती असतील. सो कॅन बी नोविंग युजिंग द लिस्ट dir, that is a list directory method. So this method takes in path and returns a list of subdirectory and files in that path. If no path is specified, it returns from the current working directory. या ठिकाणी मी कमांड येऊन बघतो इथे os डॉट listdir इथे क्लोज केलं. इथे बघा ही आले. ह्यामध्ये कुठल्या लिस्ट आहेत, तर करंट वर्किंग डिरेक्टरी मध्ये एकच ह्या ठिकाणी डिरेक्टरी आहे, ती आहे शैलेश नावाची. पायथॉन मध्ये एकच डिरेक्टरी आहे. सपोज जसं की माझं ह्या ठिकाणी सी फोल्डर आहे, सी ड्राईव्ह आहे. सी ड्राईव्ह मध्ये ह्या सगळ्या काय आहेत, ह्या ठिकाणी डिरेक्टरीज आहेत. त्या डिरेक्टरीज कशा सेव्ह किंवा कशा शो होतील, आपण त्या कमांड देऊन बघूया. की इथे मी इथे करतो की os डॉट लिस्ट डिरेक्टरी ऑफ द सी ड्राईव्ह. म्हणजे त्यासाठी मला काय करायला लागेल, म्हणजे कुठल्या डिरेक्टरीला कुठल्या सब डिरेक्टरीज आहेत किंवा सगळ्या डिरेक्टरीज कशा शो करायच्या, त्यासाठी ही कमांड आहे. सगळ्या फोल्डरची नावं तुम्हाला कशी बघता येतील किंवा सगळ्या डिरेक्टरीज तुम्हाला कशा बघता येतील, त्यासाठीची ही कमांड आहे. os डॉट लिस्ट dir इंटू ब्रॅकेट कुठलं बघायचं आपल्याला, तर सी ड्राईव्हचं. ओके, सी ड्राईव्ह कोलन इंटू डबल इनवर्टेड कॉमा सी कोलन स्लॅश डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट ब्रॅकेट कंप्लीट. या ठिकाणी बघा ह्या सगळ्या ज्या फाईल्स आहेत, ह्या सगळ्या ज्या आहेत ती डिरेक्टरीची लिस्ट आहे, जी की आपल्या सी ड्राईव्ह मध्ये आहे. सी ड्राईव्ह मध्ये सगळ्या डिरेक्टरीची लिस्ट आहे, ती काय ह्या ठिकाणी शो झालेली आहे. ठीक आहे, ह्या सगळ्या आहेत त्या. सो दॅट इज अ लिस्ट कशी शो करायची डिरेक्टरीची, टू लिस्ट डिरेक्टरीज अँड फाईल. तुम्हाला डिरेक्टरीच्या लिस्ट किंवा फाईल्स शो करायचे असतील तर त्या ठिकाणी ही कमांड तुम्ही देऊ शकता. आता ह्याने एक्झाम्पल ह्या ठिकाणी घेतलं, ही कमांड दिलेली आहे आणि त्यांच्या ज्या ड्राईव्हला फाईल्स होत्या, ठीक आहे, त्या ड्राईव्हला फाईल्स होत्या त्या ह्या ठिकाणी काय झालेल्या आहेत, शो झालेल्या आहेत. ठीक आहे, सगळ्या ह्या फाईल्स ज्या काय झाल्या ह्या ठिकाणी शो झालेल्या आहेत. सेम ह्या बघा, सी युजर ऍडमिन ह्या फोल्डरला कुठल्या फाईल्स आहेत, तर ह्या फाईल्स ह्या ठिकाणी शो झालेल्या आहेत. तर अशा प्रकारचं काय करू शकता तुम्ही, ह्या ठिकाणी फाईल्स शो करू शकता. सेम मी इथे देऊ शकतो की डी मध्ये मी जर इथे वेबला क्लिक केलं इथे आणि मी इथे कॉपी करतो, जर मला ह्याची लिस्ट पाहिजे असेल युजिंग पायथॉन, तर मी काय करेन, पुन्हा os डॉट इथे लिस्ट dir करेन आणि इंटू डबल इनवर्टेड कॉमा हे कॉपी पेस्ट करेन, डबल इनवर्टेड कॉमा कंप्लीट करेन आणि एंटर करेन. इथे बघा बेसिक एचटीएमएल, बॉयलर प्लेट टेक्स्ट, हेडिंग, लिस्ट, एचटीएमएल आणि पायथॉन. म्हणजे जेवढं इथे दिसतंय तेवढं सगळं आपल्याला या ठिकाणी दिसतंय, म्हणजेच काही लिस्ट आउट झालेलं आहे. सो इट इज अ कमांड टू लिस्टिंग द डिरेक्टरीज अँड फाइल्स इन पायथॉन. द नेक्स्ट
पॉइंट इज मेकिंग न्यू डिरेक्टरी. ते सांगितलं तुम्हाला की न्यू डिरेक्टरी कशी बनवायची. दॅट इज अ mkdir फाईल or command to make a new directory. आफ्टर दॅट रिनेमिंग अ डिरेक्टरी और फाईल. तुम्हाला जर रिनेम करायचं असेल फाईलचं नेम और डिरेक्टरी, तर त्यासाठी तुम्हाला ही कमांड आहे os डॉट लिस्ट डिरेक्टरी पहिल्यांदा लिस्ट करायला लागेल. त्यानंतर os डॉट रिनेम टेस्ट माय डी आर ह्या ठिकाणी टेस्ट माय डी आर ही कमांड देऊन तुम्ही काय करू शकता, ह्या ठिकाणी फाईलचं रिनेम काय करू शकता, फाईलचं नाव पुन्हा चेंज करू शकता. तर इथे रिनेम करण्यासाठी काय केलं यांनी की ओएस लिस्ट डिरेक्टरी केले की यामध्ये टेस्ट नाव आहे पहिलं. ठीक आहे, डिरेक्टरीचं नाव काय आहे या ठिकाणी टेस्ट. सो टेस्टचं नाव चेंज करून त्यांनी काय केलंय माय डी आय आर हे केलेलं आहे. ठीक आहे, इथे बघा ओएस पुन्हा आपण करूया की ओएस डॉट लिस्ट डिरेक्टरी लिस्ट केली की ते शैलेश आहे ते आपण ह्या ठिकाणी चेंज करूया की ओएस डॉट लिस्ट रिनेम इंटू सिंगल हंड्रेड कॉमा काय पहिल्यांदा इथे शैलेश. त्याचं काय करायचं आपल्याला इथे कॉमा द्यायचं. नवीन नाव करूया इथे की कम्प्युटर सायन्स. इथे मी एंटर केलं की पुन्हा एंटर केल्यानंतर काय झालं नाव चेंज झालं. इथे जर पुन्हा मी ओएस डॉट लिस्ट dir केलं तर इथे कम्प्युटर सायन्स नावाची काय आले इथे डिरेक्टरी आले, जी की अगोदर काय होती शैलेश नावाने होते. समजतंय की ह्या ठिकाणी काय केलं आपण ह्या डिरेक्टरीचं नाव जे आहे ते चेंज केलं, म्हणजे फोल्डरचं नाव चेंज केलं. मगाशी काय होतं शैलेश नावाचा फोल्डर होता, ह्या ठिकाणी आता कम्प्युटर सायन्स नावाचा फोल्डर असेल इथे बघा आहे. सो by using this rename method we can rename or we can change the name of the directory and also name of the file too. ओके, सो रिमूव्हिंग डिरेक्टरी और फाईल तुम्हाला रिमूव्ह करायची असेल तर तुम्ही रिमूव्ह ओएस डॉट रिमूव्ह ही त्या ठिकाणी कमांड देऊ शकता. सो फाईल कॅन बी रिमूव्ह और डिलीटेड युजिंग अ रिमूव्ह मेथड. सो सिमिलरली rmdir मेथड रिमूव्ह अँड एम्प्टी डिरेक्टरी. rmdir मेथड ही काय करेल तुमची एम्प्टी डिरेक्टरी काय करेल रिमूव्ह करेल, ॲज वेल ॲज रिमूव्ह ही जी मेथड आहे ही रिमूव्ह मेथड काय करेल तुमचं डिरेक्टरी ही काय करेल त्या ठिकाणी डिलीट करेल, म्हणजे पूर्णपणे काय करेल डिरेक्टरी. सपोज ही मला डिरेक्टरी काय करायची आहे रिमूव्ह करायची आहे, तर ह्या ठिकाणी काय करेन मी रिमूव्ह डॉट कम्प्युटर सायन्स असं लिहिलं ओएस डॉट रिमूव्ह आणि सिंगल डॉटेड कॉमामध्ये कम्प्युटर सायन्स असं लिहिलं, किंवा एखादी फाईल ह्या ठिकाणी तयार करून ठेवतो. ती करण्यापेक्षा पण आपण काय करूया या ठिकाणी फाईल तयार करूया. txt नावाची txt ही फाईल आपण तयार केली ती काय करायची आपल्याला रिमूव्ह करायची आहे. बघूया या ठिकाणी फाईल रिमूव्ह होते का. तर सेम घ्यायची कमांड इथे ओएस रिमूव्ह टेक्स्ट txt आपण टेम्प घेतले ना इथे txt घ्यायला txt डॉट टेक्स्ट. throwback most recent call the method the system cannot find the file specified txt. ओके, सो त्या फोल्डरला ती फाईल नाही आहे. या ठिकाणी आता काय आले डिलीट झालेली आहे, कारण की मगाशी आपण कम्प्युटर सायन्सच्या फोल्डर आतमध्ये होती, आपण पायथॉनच्या डिरेक्टरीला होतो. ऍक्च्युली इथे आपण सध्या वर्किंग डिरेक्टरी कुठली आहे पायथॉन आहे. जर आपली कम्प्युटर सायन्स वर्किंग डिरेक्टरी असती तर त्या ठिकाणी ती फाईल डिलीट झाली असती. ठीक आहे, तर डिरेक्टरी फक्त वर्किंगला ही होती, त्याच्यामुळे इथली जी फाईल आपण घेतली ती काय आली आता डिलीट झालेली आहे. इथे बघा टेस्ट नावाची फाईल होती, टेक्स्ट नावाची फाईल काय आली डिलीट झालेली आहे. इथे होती ती इथे काय आली डिलीट केलेली आहे. दॅट इज अ remove method which is used to remove or delete the directory. So all files and directory listed except the temps. So या ठिकाणी सांगितलं तुम्हाला की या ठिकाणी काय आले डिरेक्टरी या ठिकाणी रिमूव्ह झालेली आहे. त्यानंतरचा पॉइंट आहे तो आहे ऍब्सोल्यूट पाथ अँड रिलेटिव्ह पाथ. ऍब्सोल्यूट पाथ आणि रिलेटिव्ह पाथ म्हणजे काय हे आपल्याला बघायचं आहे. जसं पाथ म्हणजे काय तर तुमचा ऍड्रेस, एका फाईलचा काय ऍड्रेस
हा जो आहे या ठिकाणी जर मी ह्या ठिकाणी एक फाईल तयार करतोय, ही सपोज या ठिकाणी कुठली तरी एक वर्ड फाईल करतोय मी, ह्याला FICS नाव देतोय किंवा FICS नाव देतोय. FICS नाव देताना ह्यामध्ये ह्या फाईलचा पाथ काय आहे, ह्या फाईलचा ऍड्रेस काय, तर डी ड्राईव्हला पायथॉन फोल्डर मध्ये, कम्प्युटर सायन्स फोल्डर मध्ये FICS नावाची फाईल त्या ठिकाणी आहे. सो इट इज अ ऍड्रेस और इट इज अ पाथ ऑफ द फाईल विच इज FICS. सो ह्या FICS फाईलचं दोन म्हणजे दोन प्रकार, ऍड्रेसचे दोन टाईप आहेत किंवा पाथचे दोन टाईप्स आहेत. दॅट इज अ रिलेटिव्ह पाथ अँड ऍब्सोल्यूट पाथ. ओके, रिलेटिव्ह आणि ऍब्सोल्यूट. आता रिलेटिव्ह पाथ म्हणजे काय आणि ऍब्सोल्यूट पाथ म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. इथे सांगितलं तुम्हाला की डिरेक्टरी किंवा तुम्ही डिरेक्टरी बोलू शकता, तुम्ही फोल्डर्स ऍड्रेस बोलू शकता, फाईलचा ऍड्रेस बोलू शकता. ओके, सो सगळं एक फक्त नावं जी आहेत कॉमन ती लक्षात ठेवा. या ठिकाणी पाथ काय आहे ते समजलं असेल. पाथ मीन्स द ऍड्रेस ऑफ दॅट फाईल. So there are two types of the path. First is absolute path. So an absolute path is a path that describes the location of file or folder regardless of the current working directory. Absolute path जो आहे तो काय करतो, तुमचं फोल्डरचं फाईलचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी शो करतो. करंट वर्किंग डिरेक्टरी शो तुमचा करंट वर्किंग डिरेक्टरी दाखवण्यापेक्षा डायरेक्ट काय करतो, त्या ठिकाणी तो फाईलचं नाव जे आहे ते त्या ठिकाणी काय करत असतो, शो करत असतो. तर एक्झाम्पल या ठिकाणी बघायचं झालं ऍब्सोल्यूट पाथचं, तर हे जे मी तुम्हाला सांगितलं की कम्प्युटर मध्ये डी ड्राईव्हला पायथॉन फोल्डरमध्ये कम्प्युटर सायन्समध्ये FICS नावाची फाईल या ठिकाणी आहे. ठीक आहे, FICS नावाची फाईल आहे. मग ही फाईलचा जो पूर्ण म्हणजे फाईलचा ऍड्रेस पूर्ण झाला, म्हणजे पहिल्यापासून ती फाईल कुठे सेव्ह आहे, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आहे, हे सगळं सगळं काय इन डिटेल सगळं झालं, ते झालं ऍब्सोल्यूट पाथ मध्ये. ऍब्सोल्यूट पाथ काय करतो, तुम्हाला सगळी डिटेल त्या ठिकाणी शो करतो. इट कंटेन्स द कम्प्लीट लोकेशन ऑफ फाईल डिरेक्टरी. हे काय करतं, कम्प्लीट लोकेशन जे डिरेक्टरीचं आहे ते त्या ठिकाणी शो करते. हेन्स द नेम. इट इज ऑल्सो रेफर टू एज ऍब्सोल्यूट पाथ नेम और फुल पाथ नेम. ह्याला ऍब्सोल्यूट पाथ नेम किंवा फुल पाथ नेम पण बोललं जातं. फुल पाथ. इट ऑलवेज स्टार्ट ॲट द सेम प्लेस विच इज रूट डिरेक्टरी. हे कधी स्टार्ट होतं, रूट डिरेक्टरी पासून स्टार्ट होतं. ऑलवेज रूट डिरेक्टरी. आता ह्या ठिकाणी रूट डिरेक्टरी कुठली आहे, जो आपला डी आहे, इट इज अवर रूट डिरेक्टरी. ठीक आहे, ही डी ड्राईव्ह ही काय रूट डिरेक्टरी. त्यानंतर ही डिरेक्टरी, त्यानंतर ही सब डिरेक्टरी आणि त्यामध्ये ही फाईल. सो हे सगळे म्हणजेच काय, हा डी ड्राईव्ह ह्यामध्ये पायथॉनचा फोल्डर, पायथॉनच्या फोल्डरमध्ये कम्प्युटर सायन्सचा फोल्डर आणि कम्प्युटर सायन्सच्या फोल्डरमध्ये ही FICS ची फाईल. सो इट इज अ ऍब्सोल्यूट मीन्स कम्प्लीट पाथ इन डिटेल विच इज रूट डिरेक्टरी. ऍब्सोल्यूट पाथ सांगितलं की सगळी इन्फॉर्मेशन, रिलेव्हंट इन्फॉर्मेशन त्यामध्ये असते, जी सोर्सेस आहे त्याची. रिलेटिव्ह पाथ काय, रिलेटिव्ह पाथ इज अ पाथ दॅट डिस्क्राइब द लोकेशन ऑफ फाईल फोल्डर in relative to the current working directory. It can be best used to refer websites that are located on the same domain, ideally on certain sections of website in which the document never change relationship to each other. Unlike absolute path, relative path contains information that is only relative to the current document with the same website, which avoid the need to provide a full absolute path. In simple word, relative path refer to the path relative to the location ऑफ द करंट वेब पेज. आता ह्या ठिकाणी यांनी वेब पेजचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपल्याला त्या ठिकाणी आपण फक्त हे वेब पेज देऊया. रिलेटिव्ह पाथ मध्ये काय असतं, तर फक्त रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन टू द दॅट फाईल ऑनली. ओके, रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन टू दॅट फाईल मीन्स व्हॉट, फाईल नेम इन शॉर्ट सांगायचं झालं तर. ह्या ठिकाणी ऍब्सोल्यूट मध्ये जसं सांगितलं की पूर्ण ऍड्रेस आहे, तर रिलेटिव्ह मध्ये त्या ठिकाणी फक्त सांगतील की FICS नावाची फाईल आहे. ठीक आहे, हे फक्त फाईलचं नाव ते त्या ठिकाणी फक्त सांगितलं जाईल की इट इज अ फाईल विच इज एक्झिस्ट इन दिस सिस्टीम. ती कुठे आहे, तिचा फुल ऍड्रेस काय, हे सगळं काही सांगणार नाही. रिलेटिव्ह मध्ये फक्त रिलेटिव्ह इन्फॉर्मेशन, एक वेळ तुमचं फक्त कुठलं टाईप आहे हे समजेल, पण रिलेटिव्ह मध्ये काय होईल, फक्त नाव, इन शॉर्ट फक्त नेम ऑफ दॅट फाईल. फॉर एक्झाम्पल इथे टाकू शकता तुम्ही की ऍब्सोल्यूट मध्ये फॉर एक्झाम्पल पूर्ण ऍड्रेस, रिलेटिव्ह मध्ये फक्त नेम ऑफ द फाईल, ओनली द नेम ऑफ द फाईल. दॅट इज अ ऍब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह. ओके, हे समजलं असेल. कुठला पॉईंट नसेल समजलं तर विचारलं तरी चालेल, पुन्हा एकदा मी सांगतो. त्यानंतर आहे फाईल एक्सेप्शन. सो व्हेन पायथॉन एन्काउंटर्स अ प्रॉब्लेम परफॉर्मिंग अ फाईल ऑपरेशन, इट रायझेस ऑन an IO error exception. The string represent of the exception will describe the problem.
आता पायथॉन मध्ये जेव्हा आपण फाईल ऑपरेशन्स करत असतो, फाईल ऑपरेशन्स म्हणजे इनपुट आउटपुट ऑपरेशन्स करत असतो, त्यावेळी पायथॉन मध्ये वेगवेगळे एरर्स हे येऊ शकतात. ठीक आहे, जसं की ह्यामध्ये आता मगाशी एरर्स आला, ऑपरेशन्स करताना ह्या ठिकाणी एरर्स हे येऊ शकतात. बरोबर, ह्या ठिकाणी एरर्स हे अशा प्रकारचे येऊ शकतात. इट मे बी द बिकॉज ऑफ सिंटॅक्स एरर असू शकतात, तुमच्या फाईलचं तुम्ही टायपिंग मिस्टेक वगैरे ह्या सगळ्या असू शकतात. ठीक आहे, तर इथे बघा हा एरर आहे, काय, फाईल नॉट फाउंड एरर. समजलं, ह्या ठिकाणी आपण सेम होता, फाईल नॉट फाउंड एरर. तर अशा प्रकारचे एरर असू शकतात, सिंटॅक्स एरर असू शकतात. तर वेगवेगळे एरर्स आहेत, त्याचे टाइप्स आहेत. पण कुठले एरर मोस्टली शो होतात किंवा कुठल्या प्रॉब्लेममुळे एरर येऊ शकतात, कुठल्या चुका होऊ शकतात की ज्यामुळे एरर हे येऊ शकतात, ते आपल्याला बघायचं आहे. आणि ते फाईल एक्सेप्शन काय, ते एक्सेप्शन हँडलिंग आपल्याला पुढच्या चॅप्टरमध्ये बघायचं आहे की एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे काय. पण फाईल एक्सेप्शन म्हणजेच काय, फाईलमध्ये ऑपरेशन करताना काय एक्सेप्शन येतात, काय एक्सेप्शन म्हणजे काय, काय प्रॉब्लेम्स त्या ठिकाणी क्रिएट होतात आणि ते प्रॉब्लेम्स होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल. तर मेनी सर्कमस्टन्सेस एक्झिस्ट इन विच यू कॅन गेट अन IO एरर इन्क्लुडिंग द फॉलोइंग. बऱ्याचशा ठिकाणी IO एरर हे येत असतात. मग बऱ्याचशा प्रोग्रामिंग मध्ये जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला माहिती असेल किंवा बघितलं असेल की आउटपुट एरर, इनपुट आउटपुट एरर किंवा एरर्स हे येत असतात. सो कुठले एरर असतात, की फॉर एक्झाम्पल इफ यू अटेम्प्ट टू ओपन फाईल फॉर रीडिंग दॅट डज नॉट एक्झिस्ट. जसं की इथे आपण बोललं की फाईल तुम्ही ओपन करताय पण फाईल त्या ठिकाणी सेव्ह नसेल, तर त्या ठिकाणी डज नॉट एक्झिस्ट असं येईल. त्यानंतर इफ यू अटेम्प्ट टू क्रिएट अ फाईल इन अ डिरेक्टरी दॅट डज नॉट एक्झिस्ट, तुम्ही फाईल रीड करत असाल, त्यानंतर क्रिएट करत असाल, ओपन करत असाल, तर त्यानंतर राईट, रीड हे सगळं म्हणजे फाईल, जसं की काल आपण ऑपरेशन केलं की राईट ऑपरेशन केलं. ठीक आहे, नवीन फाईल बनवली, त्यामध्ये डेटा आपण काय केला, लिहिला. नवीन एक्स वापरलं मोड, त्यामध्ये काय केलं, नवीन फाईल तयार केली. रीड मोड वापरला, आर वापरला रीड मोड साठी, त्यामध्ये आपण काय केलं, रीड केलं. तर हे सगळे जेव्हा मोड तुम्ही यूज करता, पण मोड यूज करताना त्या ठिकाणी जर फाईलच त्याची नाहीये, त्या ठिकाणी जर जसं की आपण काल न्यू फाईल बनवलेली, तर त्या नावाची फाईल, कुठल्याही पण नावाची फाईल बनवा तुम्ही, सो त्या नावाची फाईल त्या ठिकाणी एक्झिस्टच नसेल तर त्या ठिकाणी ऑपरेशन हे होणार नाही. ठीक आहे, फाईल डज नॉट एक्झिस्ट असं दाखवेल. जसं की आपण ह्या ठिकाणी मगाशी केलं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो इथे समोरच आहे की temp.txt नावाची फाईल मी काय करतो, डिलीट करतोय. पण temp.txt नावाची फाईल ह्या डिरेक्टरीमध्ये नव्हतीच, ह्या डिरेक्टरीमध्ये ती फाईल नव्हतीच. कुठे होती, तर ह्या फोल्डरला होती. म्हणजेच काय, ह्या ह्या मोडला किंवा ह्या मॉड्यूलला ह्या ठिकाणी ही फाईल सापडलीच नाही. त्याच्यामुळे हा काय आला, एरर आला की फाईल नॉट फाउंड एरर, की द सिस्टीम कॅनॉट फाइंड द फाईल स्पेसिफाय. तुम्ही जी स्पेसिफाय फाईल केलेली आहे ती ह्या ठिकाणी सापडत नाहीये. दॅट इज द नेम ऑफ दॅट फाईल इज temp.txt. सो वी अगेन रिमूव्ह दॅट, चेंज द डायरेक्टरी ऑफ दॅट फाईल अँड रिमूव्ह द फाईल. आपण काय केली, या ठिकाणी डायरेक्टरी चेंज केली, म्हणजे फाईल मूव्ह केली आणि काय केलं, या ठिकाणी रिमूव्ह केली. सो अशा प्रकारचे येऊ शकतात की त्या ठिकाणी फाईल एक्झिस्टच नसेल, फाईल त्या ठिकाणी सेव्ह नसेल, फाईल त्या ठिकाणी नावाची नसेलच, तर त्या ठिकाणी एरर्स हे येऊ शकतात. मेनली अशा प्रकारचं होऊ शकतं. आफ्टर दॅट इफ यू अटेम्प्ट टू क्रिएट अ फाईल इन अ डिरेक्टरी फॉर विच यू डू नॉट हॅव राईट ऍक्सेस, त्या ठिकाणी तुमच्याकडे राईट ऍक्सेस नाही आहे, रीड ऍक्सेस, राईट ऍक्सेस हे ऍक्सेस आहेत, तर तुम्ही त्या ठिकाणी पर्टिक्युलर फाईलला पर्टिक्युलर किंवा पर्टिक्युलर ठिकाणी हे ऍक्सेस देऊ शकता. तर तुमच्याकडे ऍक्सेसच नाहीये आणि तुम्ही नवीन फाईल बनवताय, त्या ठिकाणी ती काय होणार नाही, फाईल क्रिएट होणार नाही. इफ युअर कॉम्प्युटर एन्काउंटर्स अ डिस्क एरर और अ नेटवर्क एरर इफ यू आर ऍक्सेसिंग फाईल ओव्हर अ नेटवर्क डिस्क, तुम्ही एखाद्या नेटवर्क डिस्क मधून माझ्या कम्प्युटर मधून मी दुसऱ्या कुठल्या तरी कम्प्युटरची फाईल ऍक्सेस करतो. ठीक आहे, असं नेटवर्क मधून तुम्ही फाईल ऍक्सेस करू शकता. एकाच नेटवर्क मध्ये जर कनेक्शन्स असतील, बरोबर, एकाच नेटवर्क मध्ये जर बरेचसे कम्प्युटर्स, जसं की आपल्या लॅबमध्ये आहे, एकाच नेटवर्क मध्ये सगळे काय कम्प्युटर्स ऍड आहेत, तर एकाच कम्प्युटर मध्ये जसे फाईल्स ऍड आहेत, त्यात फाईल जर तुम्ही ऍक्सेस करत असाल, ठीक आहे, लॅन थ्रू किंवा काय नेटवर्क थ्रू असेल, ऍक्सेस करत असाल, तर त्या ठिकाणी नेटवर्क एरर येऊ शकतो. ठीक आहे, एखादी डिस्क, त्या ठिकाणी डिस्कचा ऍक्सेस नसेल, तर डिस्क किंवा त्या ठिकाणी डिस्क खराब असेल, तर ह्या सगळ्या प्रकारचे एरर्स या ठिकाणी येऊ शकतात आणि त्या गोष्टीने तुम्ही काय करू शकता, फाईल ऍक्सेस करू शकत नाही. तर हे सगळे प्रॉब्लेम्स जेव्हा तुम्ही फाईल करत असता ते येऊ शकतात. सो इफ यू वॉन्ट टू
if you want your program to react gracefully when errors occur, you must handle this exception. What to do when you receive an exception depends on what your program does. In some cases, you may want to try different file, perhaps after printing a warning message. In other cases, you may have to ask the user what to do next or simplify exit if recovery is not possible. म्हणजेच काय, तुम्हाला जेव्हा जेव्हा एरर येईल, ही एक चांगली सवय प्रोग्रामिंग मध्ये, जेव्हा जेव्हा एरर येईल त्यावेळी तुम्ही एरर किंवा एक्सेप्शन हे सॉल्व्ह कराच. एक्सेप्शन हे सॉल्व्ह करा, भले ते त्याला वेळ लागू दे, भले त्याला काही तुम्हाला विचारायला लागेल कुणाला किंवा फाइंड करायला वेळ लागेल, पण ते एरर सॉल्व्ह करा. ते एरर एकदा सॉल्व्ह केलात की पुन्हा तशा प्रकारची चूक होत नाही हे सांगतोय. पण ह्यामध्ये त्याचा एक फायदा असा आहे की तुमचा जो प्रोग्राम आहे तो सक्सेसफुली त्या ठिकाणी रन होऊ शकतो. त्या ठिकाणी जर आपलं मागाशी एरर येत होता आणि तो एरर मी सॉल्व्हच केला नसता, ठीक आहे, एरर हा मी सॉल्व्हच केला नसता, तर त्या ठिकाणी मला काय करायला, लिव्ह करायला लागलं असतं की लेट इट बी. मला हे काय आता हा पण काय करायला लागला असं, स्किप करायला लागला असता, बिकॉज या ठिकाणी एरर होतो, काही ठिकाणी काही वेळेला होतो अशा गोष्टी. पण यू मस्ट हॅव टू ट्राय, और तुम्हाला काय करायचं ते कंपल्सरी तो एक्सेप्शन सॉल्व्ह करायचा आहे. भले त्याला वेळ लागेल, लगेच होणार नाही, पण तो काय करायचा तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. ठीक आहे, आणि सॉल्व्ह केल्यानंतर ते काय करायचं, पूर्णपणे ऑपरेशन रन करायचं आहे. जर कम्प्लीट ऑपरेशन तुम्ही कम्प्लीट प्रोग्राम जर तुम्हाला रन करायचा असेल तर ही सवय तुम्हाला लावणं गरजेचं आहे. सो दिस ऑल द थिंग्स इन फाईल इनपुट आउटपुट चॅप्टर, ज्यामध्ये आज आपण मेक डिरेक्टरी बघितलं, चेंज डिरेक्टरी बघितलं, ठीक आहे, लिस्ट आउट कसं करायचं डिरेक्टरी ते बघितलं, रिनेम कसं करायचं ते बघितलं, त्यानंतर रिमूव्ह कसं करायचं ते बघितलं, आणि त्यामध्ये एक्सेप्शन कुठले आहेत ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या. ह्यामध्ये जर कुठला पॉईंट समजला नसेल तर विचारला तरी चालेल. उद्याच्या लेक्चरला किंवा नेक्स्ट लेक्चरला आपण इटरेशन्स म्हणजे काय आणि ते कसे ऍड करायचे, आणि त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग हे जो चॅप्टर आहे नेक्स्ट, तो आपण काय करणार आहोत ह्यामध्ये स्टार्ट करणार आहोत. ठीक आहे, थँक्स फॉर द जॉईनिंग. काय क्युरी असेल तर विचारला तरी चालेल.